आणि आता बातमी आहे मुंबईतून धक्कादायक। मुंबईच्या कुर्ल्यामध्ये मध्यरात्री मोठी दुर्घटना घडली। MMRDA कडून सुरू असलेल्या पाडकामादरम्यान क्रेनचा बॅलन्स बिघडल्याने क्रेन आणि JCB मशीन खाली कोसळलं। कुरेशीनगर परिसरातील या दुर्घटनेमध्ये क्रेनचा भाग जवळच्या झोपडपट्टीवर आदळला। यामध्ये 8 ते 10 स्थानिक रहिवासी जखमी झालेत। प्रशासनाकडून घटनास्थळी मदतकार्य सुरू असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे। थेट घटनास्थळावरून अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे। पाहूयात। मुंबईच्या कुर्ला परिसरात क्रेन कोसळून मध्यरात्री आहे ती मोठी दुर्घटना घडलेली आहे। मुंबईचा जो कुर्ला परिसर आहे त्यामध्ये जो कुरेशीनगरमध्ये आहे ती रात्री सुमारे 3:40 ही घटना घडलेली आहे। कुरेशीनगर परिसरातील जे MMRDA कडून डिमोलिशनचं काम सुरू होतं, पाडकामचं काम सुरू होतं आणि यावेळी एका क्रेनच्या मदतीनं JCB मशीन उचलत जात असताना क्रेनचा बॅलन्स बिघडला आणि त्यानंतर क्रेन आणि JCB मशीन आहे ते दोन्ही खाली कोसळली। दरम्यान काम सुरू करण्यापूर्वी परिसर रिकामा करण्यात आला होता, मात्र क्रेनचा एक भाग जी जवळची ही झोपडपट्टी आपल्याला पाहायला मिळते त्या घरांवर कोसळले आणि त्यामुळे स्थानिकांच्या जी माहिती मिळते त्यानुसार या दुर्घटनेत जवळपास 8 ते 10 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर आली आहे। आपल्याला दृश्यातून बघतोय सध्या ही क्रेनचा जो काही भाग आहे तो बाजूला केला जातो आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित शिगवणसह गिरीश कांबळे, साम TV न्यूज, मुंबई। दरम्यान या संपूर्ण घटनेमध्ये जखमी झालेल्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे तेही जाणून घेतले। पाहूयात। 3 बजे हुआ। मेरे पे बच्चे को लगा है, बीवी को लगा है, मेरे को लगा है। अभी नाजिम भाई का पूरा फैमिली है। हाँ, उनके सास को लगा है। हाँ, और ऊपर वाले हैं वो अभी 5 आदमी हैं, उनको बचने की हालत नहीं है। तर आपण पाहिलेलं आहे या मुंबई कुर्ला ते ट्रॉम्बे दरम्यान रेल्वे मार्गावर MMRDA ची क्रेन ओव्हरहेड वायरवर कोसळली आणि ही दुर्घटना झाली। या दुर्घटनेमध्ये काही जण जखमी झाले। दरम्यान हा मार्ग मालवाहतुकीसाठी असल्याने याचा प्रवासी वाहतुकीवर जरी कोणताही परिणाम झाला नसला तरीही ही अक्षम्य चूक नेमकी कुणाकडून झाली, कुणाच्या दुर्लक्षामुळे झाली हे मात्र पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। काही दिवसांपूर्वीच मानखुर्दमध्ये अशाच पद्धतीची घटना झालेली होती। काही दिवसांपूर्वी क्रेन मानखुर्दमध्ये कोसळलेली होती आणि त्यानंतर आता कुर्ल्यातही अशाच पद्धतीने क्रेन कोसळलेली आहे। त्यामुळे नेमक्या या पद्धतीचे तांत्रिक अपघात का घडतायत आणि याला नेमकं जबाबदार कोण आहे याची चौकशी होणं महत्त्वाचं आहे।